गेल्या आठवड्यात राज्यात अनेक ठिकाणी पडलेल्या पावसामुळे मराठवाड्यात पूर परिस्थिती निर्माण झाली। राज्य सरकारची मदत अजून शेतकऱ्यांना मिळाली नाहीये। मात्र राज्यातील अनेक ठिकाणाहून समाजसेवी संस्था नागरिक मदत करतायत आणि त्या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांना मदत केली जाते। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। मात्र पुण्यात शनिवार चौकात भाजी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या चरण वनवे यांनी राज्यातील पूरग्रस्तांना मदत करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री सहायता निधीला तब्बल 1,13,740 रुपयांचं दान केलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात आले असताना त्यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपूर्द केलाय। याविषयी भाजी विक्रेता चरण वनवे यांच्याशी बातचीत केली। प्रतिनिधी बालाजी पोद्दार। मराठवाड्यामध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्याचं मोठं नुकसान झाले, शेतीसह पिकं वाहून गेलेत आणि अशा परिस्थितीत राज्य सरकार केंद्र सरकार आपापली मदत करते। मात्र सामान्य लोक सुद्धा या सगळ्या संकटामध्ये या शेतकऱ्यांच्या मराठवाड्यातल्या लोकांची सोबत राहण्यासाठी सीएम केअर मध्ये पैसे देत असल्याचं आपल्याला बघायला मिळते। पुण्यात एक भाजी विक्रेते आहेत चरण वनवे, ज्या भाजी विक्रेत्याने जवळपास 1,32,000 रुपये जे आहेत ते या सीएम केअर फंडामध्ये दिलेले आहेत आणि आपल्या छोट्याशा व्यवसायातून एक सामाजिक दायित्व दाखवण्याचा प्रयत्न, एक सामाजिक जबाबदारी निभावण्याचा प्रयत्न जो आहे तो या चरण वनवे याने केलेला आहे। ते चरण वनवे जे आहेत ते आपल्या सोबत आहेत। काय नेमकं तुमची संकल्पना होती एवढे पैसे दिले? कॅन्सरमध्ये आईचा हात कट केला तेव्हा आम्ही आईला भरपूर खर्च केला, पण ते पैसे आम्ही इतके आईवर खर्च केले, पण आई म्हणायची आपलं काय दुखणं बरं होत नाहीये, मग आपण समाजासाठी काहीतरी गोरगरिबांना कोरोना काळात मदत करूया। तेव्हा माझ्या आईने 1,00,000 रुपये दिले होते। मग तेव्हापासून आम्हाला पूर्वीपासून आमच्या आईचे संस्कार होते की आपण नेहमी वाटून खावं, वाटून खाणारा कधी उपाशी मरत नाही। माझ्यावर खरंच शंकर महाराजांची कृपा आहे। शंकर महाराजांच्या मला एका व्यक्तीने पादुका दिल्या, त्या पादुकांपुढे मी एक गल्ला ठेवला होता, त्यात रोज 100 रुपये टाकायचो आणि त्या गल्ल्यामध्ये मग जेव्हा मला वाटलं की आता हे वेळ आली, मी तेव्हा तो गल्ला फोडला, त्यात 1,13,740 रुपये निघाले। फडणवीस साहेबांनी मला वेल्डन केलं, माझ्या पाठीवर थाप दिली। एवढ्या गर्दीमध्ये मला 5 मिनिटं वेळ दिला आणि माझ्याशी बोलले, मला म्हटले असा प्रत्येकाने विचार केला पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।